एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जणू शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एके दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे, एकमेकांची पिल्ले खायची नाहीत. यावर घुबड गरुडास म्हणाले, पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहिती आहे का? तुला माझी पिल्ले माहीत नसतील तर तू दुसऱ्या पक्षाचे म्हणून माझीच पिल्ले खाशील अशी मला भीती वाटते. गरुड म्हणाले, खरंच तुझी पिल्ले कशी दिसतात हे मला माहीतच नाही. यावर घुबड म्हणाले, माझे पिल्ले खूप सुंदर दिसतात. त्यांचे डोळे व पिसे खूप सुंदर आहेत, त्यामुळे ते अजूनच सुंदर दिसतात. या वर्णनावरून माझे पिल्ले तुला सहज ओळखू येतील. पुढे एक दिवस गरुड अन्नाच्या शोधात निघतो. एका मोठ्या झाडाच्या ढोलीमध्ये पक्ष्याचे पिल्ले दिसतात. विचार करतो की हे घुबडाचे तर पिल्ले नसतील. पिल्ले घाणेरडी, कंटाळवाणी आणि कुरूप होती. यावर त्या गरुडाला लक्षात येते की आपल्याला घुबडाने सांगितले होते की माझी पिल्ले सुंदर आहेत. त्यावरून त्याला ही घुबडाची पिल्ले नाहीत असे समजून आपल्याला खाण्यासाठी काहीच अडचण नाही असे त्याला वाटले व तो त्या पक्ष्यांना खातो. घुबड त्या ढोलीजवळ येताच त्याला आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून तो लगेच गरुडाकडे जातो व त्याला म्हणतो की तू माझी पिल्ले मारून खालीस असे मला वाटते. यावर गरुड म्हणाला, मी पिल्ले खाल्ली तर आहेत पण तुझी नाही. यावर घुबड म्हणाले, ते माझीच पिल्ले होती. गरुड म्हणाले, यात माझा काही दोष नाही. तू आपल्या पिल्ल्यांचे खोटे वर्णन केलेस त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही. की कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या असतील असे समजून मी त्यांना मारून खाल्ले. यात माझा काही अपराध नाही. तात्पर्य, स्वतःसंबंधी खरी हकीकत लपवून ठेवणे भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.